भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्याक तथा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं असून त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजू बोलत होते। यावेळी खासदार नरेश मस्के, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदींसह महायुतीचे अनेक मान्यवरही उपस्थित होते। महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचं सांगून केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधींना नागपूर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या लाल रंगाच्या पुस्तिकेचं ढोंग रचल्याचं सांगितलं। राहुल गांधी यांनी काँग्रेसनं नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केले। त्यामुळेच 1951 साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर संविधानात देखील काँग्रेसनं बदल केले। हा संविधानावरील पहिला हल्ला होता। 1975 मध्ये आणीबाणी लागू करून संविधानाचा पायाच काँग्रेसनं उद्ध्वस्त केला। 1990 मध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर आलेल्या सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला। त्यात भाजपचाही समावेश होता। तर दुसरीकडे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करून तसंच देशभरात संविधान मंदिरं उभारून भाजप संविधानाचा सन्मान करत आहे आणि काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात फेक नरेटिव्ह पसरत असल्याचे मंत्री रिजिजू यांनी सांगितलं। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीचा धडाका सुरू झालाय। ठिकठिकाणी त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी केळकर यांची प्रचार रॅली साकेत या भागातून निघाली होती। या पक्षातील विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, परंतु केळकर हे ज्या ठिकाणी या प्रचार रॅलीच्या निमित्तानं जात होते त्या ठिकाणी त्यांचं दमदार स्वागत केलं जात होतं। त्यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचंही दिसून आलं। मागील काही दिवसांपासून ठाण्यात केळकर यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली आहे। गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास साकेतीतून या रॅलीला सुरुवात झाली। साकेत महालक्ष्मी मंदिरापासून पुढे रुस्तमजी, पंचगंगा नाका, आकाशगंगा रोड, पाटील चौक नाका, पाटील चौकपासून फर्स्ट राबोडीकडे जाणारा रस्ता, पहिली राबोडी नाका, जुम्मा मशीद, विक्रम भोईर हाऊस, शिवसेना नाका, शिवाजीनगर, चांभारवाडा, किंजल शॉप रोड, नूर मस्जिद, कोळीवाडा, जुनी राबोडी पोलीस स्टेशन, हनुमान नगर, वृंदावन गार्डन विभाग, बस स्टॉप, वृंदावन बिल्डिंग, ऋतू पार्क, शीतल डेअरी, आनंद पार्क, श्रीरंग, बापूजी नगर, दत्त मंदिर, कॉस्मोस लॉट सोसायटी आणि शिवसेना शाखा श्रीरंग आदी ठिकाणाहून ही रॅली काढण्यात आली। अगदी सायंकाळी 4:30 वाजल्यापासून निघालेल्या केळकर यांच्या या रॅलीला प्रत्येक ठिकाणी गृहसंकुलांच्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत होता। यावेळी भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, परिवहन समिती सभापती विलास जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, दिलीप कंकाळे, योगेश भोईर, प्रवीण रानडे, मिलिंद साटम, शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहान भूक विसरून पदाधिकारी देखील केळकर यांच्यासाठी या रॅलीत मोठ्या हिरहिरीने सहभागी झाल्याचं दिसून आलं। महिला वर्गाने देखील त्यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज सकाळी त्यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या। या भेटीत नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर अशा भावना व्यक्त करत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं करत आहेत। घरोघरी जाऊन महायुती सरकारनं केलेल्या कामांची माहिती देऊन केळकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं जात आहे। केळकर हे देखील शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे।
केळकर यांची भेट घेऊन त्यांनाच पाठिंबा असल्याचं नागरिक तसंच विविध समाज संघटना जाहीर करत आहेत। आज सकाळी आमदार संजय केळकर यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांची भेट घेतली। ब्रह्माळा तलाव परिसरात सकाळच्या वेळेत नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण अशा सर्वांचाच समावेश असतो। या सर्व नागरिकांची केळकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली। यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, निवडणूक प्रमुख सुभाष काळे, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील, संतोष साळुंखे, शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहर प्रमुख हेमंत पवार आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। यावेळी आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। तसंच या निवडणुकीतही विजयी व्हा अशा शुभेच्छा देत नागरिकांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा दिल्या। या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता। तलाव परिसरात केळकर यांनी 5 ते 6 वर्षांपूर्वी एक शेड बांधून दिली होती। त्याचा फायदा येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना होत असून यामुळे नागरिकांनी केळकर यांचे आभार मानून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शहरातील विविध ठिकाणी छठपूजेचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। ठाण्यातील तलाव आणि नदीकिनारी हजारो भाविकांनी एकत्र येऊन सूर्यदेवाची उपासना केली। छठपूजा ही विशेषतः उत्तर भारतीय समाजासाठी महत्त्वाची असून ठाण्यातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ठाण्यातील उपवन परिसरात रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांच्या पुढाकारानं गेल्या अनेक वर्षांपासून कृत्रिम तलावांचं आयोजन करण्यात येत आहे। तसंच सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत। धनंजय सिंग यांच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून मोठ्या संख्येनं भाविक यांचा वापर करतात। तर संरक्षणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील या ठिकाणी सोय करण्यात आली होती। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकही उपस्थित होते। भाविकांनी पहाटेपासूनच तलावांवर जमून सूर्याला अर्घ्य अर्पण केलं। पारंपरिक वेशभूषा परिधान करून भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। संपूर्ण ठाणे शहरात छठपूजेच्या उत्सवानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं, ज्यामुळे समाजात एकजूट आणि आपुलकीचा संदेश पसरला। या संदर्भात धनंजय सिंग यांनी माहिती दिली आहे। मेडिकलची आमची टीम तयार आहे, फायर मार्शल्स तयार आहेत आणि आमचे स्वतःचे व्हॉलंटियर, महाराष्ट्र पोलीस कॉर्पोरेशनचे अधिकारी किंवा पाण्याला आपण स्वच्छ ट्रीट केलेलं आहे, त्याच्यात ट्रीटमेंट करून, कारण कुणाला कुठल्या प्रकारचे आजार होऊ नये याची काळजी घेतली आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही ते लाईफ गार्ड्स ठेवले आहेत, कारण लहान मुले आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्यासाठी आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे आपण घरात कसा सण साजरा करतो ते फिलिंग्स त्यांना इथे आली पाहिजे, ती व्यवस्था रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनच्या मार्फत आपण इथे केलेलो आहे। नेमकं काय महत्व आहे छठ पूजेचं? आपण बघितलं असेल सर, छठ पूजेचं महत्व एक 2 लाईन मध्ये सांगणं जरा हे होईल, अनइझी होईल। आपण जसं प्रोग्राम मध्ये आतमध्ये येतात, आम्ही गेट वरती छठ पूजाची विधी काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि त्याच्या इम्पॉर्टन्स काय ते पूर्ण आपण डिटेल्स लिहिलेलं आहे, कारण ज्यांना माहिती पाहिजे। छठ पूजा एक अशी पूजा आहे ज्यात आपण आता संध्याकाळी सूरज मावळतो, त्या वेळी पूजा करतो आणि उद्या सकाळी आम्ही उगवताना सूरजची पूजा करू। हे खूप इम्पॉर्टंट आहे। ऍक्च्युली ही शक्तीची पूजा आहे। याच्याने लोकांचा खूप नवस जे असतात मुलांबद्दल, आपले परिवारबद्दल, आपली समृद्धीबद्दल, आणि आपण बघितलं असेल की जास्त करून महिला याच्यात पार्टिसिपेट करत आहेत।
यंदा दिवाळी सणापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह 1 महिन्याचं आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा करापोटी मिळालेले 95 कोटी आणि इतर रक्कम असे जेमतेम 100 कोटी रुपये शिल्लक आहेत। या रकमेतून पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्याचं वेतन देण्याचं नियोजन पालिकेनं आखले। तसंच निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्यानं पालिकेची कर वसुली मात्र ठप्प झाली आहे। यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचं चित्र आहे। ठाणे महापालिकेच्या यंदाच्या वर्षाचा म्हणजेच 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 5025 कोटी रुपयांचा आहे। या अर्थसंकल्पात विविध विभागांना पालिकेनं कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून दिले। मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो। याशिवाय शहर विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागांकडून पालिकेला चांगलं उत्पन्न मिळतं। त्यामुळे या विभागांची कर वसुली महत्त्वाची मानली जाते। मालमत्ता विभागानं 893 कोटींपैकी 421 कोटींची, अग्निशमन दलानं 100 कोटींपैकी 50 कोटी 58 लाख, शहर विकास विभागानं 750 कोटींपैकी 330 कोटी आणि पाणी पुरवठा विभागानं 225 कोटींपैकी 411 कोटी रुपयांची कर वसुली केली आहे। राज्य शासनाकडूनही पालिकेनं विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवले। त्यामुळे कोरोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी रुळावर येताना दिसून येत आहे। राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते, परंतु आपण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी बुधवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना दिली आहे। ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात खासदार नरेश मस्के यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढण्यास तयार नव्हते असं सांगत त्या घटनेची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील मतदारसंघांमधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता, परंतु कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून निवडणूक लढलो तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणं शक्य होणार नाही। या उमेदवारांच्या प्रचाराला जाता यावं यासाठी कोपरी पाचपाकाडीतून निवडणूक लढणार नाही असं शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांना सांगितलं होतं। या दोन्ही नेत्यांनी ही माहिती दिल्यानंतर आपण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरला। निवडणूक लढलो तर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह होता। निवडणूक लढण्याची नाही असा निर्णय घेऊ नका, तुम्ही फक्त अर्ज भरा, आम्ही स्वतःला एकनाथ शिंदे समजू आणि तुमचा प्रचार करू अशी विनंती त्यांना केली। यानंतरही ते निवडणूक लढण्याबाबत विचार करत होते। अखेर आम्ही धरलेल्या आग्रहानंतर अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज केल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी मेळाव्यात बोलताना दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात आणि त्यांचं सर्वच ठिकाणी लक्ष आहे। आपल्यावरही काही मतदारसंघांची जबाबदारी आहे, त्या मतदारसंघांबाबत विचारपूस करून आढावा घेतात असंही त्यांनी सांगितलं।